आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मौजे हिवरे येथील वादग्रस्त रस्त्याप्रकरणी तहसीलदारांचा मोठा आदेश, अर्जदारांचा अर्ज मंजूर, अडथळे तात्काळ हटवण्याचे निर्देश। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। तहसीलदार पुरंदर यांचे न्यायालय भांडणदार कोर्ट अधिनियम 1906 अंतर्गत मौजे हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील गट क्रमांक 156, 153, 152, 150, 148, 146, 137 व 136 मधून जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात आलेल्या अडथळ्या प्रकरणी तहसीलदार पुरंदर यांच्या न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। भांडणदार कोर्ट अधिनियम 1906 च्या कलम 5(2) अंतर्गत दाखल अर्ज मंजूर करत सदर रस्त्यावरील अडथळे तात्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणात श्री अनंत रघुनाथ लिंभोरे यांच्यासह एकूण 9 अर्जदारांनी अर्ज दाखल केला होता। तर श्री नानासो रामचंद्र लिंभोरे, श्री भाऊसाहेब रामचंद्र लिंभोरे, श्री दिलीप रामचंद्र लिंभोरे व श्री मोहन रामचंद्र लिंभोरे हे जात देणारे म्हणून नमूद आहेत। सर्व संबंधित हे मौजे हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत। अर्जदारांच्या म्हणण्यानुसार गावातील सार्वजनिक वापरातील रस्ता जात देणाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बंद केला होता। हा रस्ता शेतीकाम, दैनंदिन ये-जा व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। न्यायालयाचे निरीक्षण व आदेश दोन्ही बाजूंचा सखोल विचार, कागदपत्रे व नकाशांची तपासणी केल्यानंतर तहसीलदार पुरंदर यांनी अर्जदारांचा अर्ज मान्य केला। आदेशात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की संबंधित सार्वजनिक रस्त्यावरील सर्व अडथळे तात्काळ हटवावेत, रस्ता पूर्ववत खुला करून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून द्यावा। आदेशाची प्रत सर्व संबंधितांना देण्यात यावी। अपील कालावधी पूर्ण झाल्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी। या निर्णयामुळे मौजे हिवरे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण किंवा बेकायदेशीर अडथळे केल्यास प्रशासन कठोर भूमिका घेईल असा स्पष्ट संदेश या आदेशातून गेल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। माननीय तहसीलदार साहेब पुरंदर यांच्या आदेशावरून आम्ही मौजे हिवरे तालुका पुरंदर येथील गट नंबर 133 व 139 श्री अनंत रघुनाथ लिंबोरे यांना शेतीमध्ये जाण्या येण्याकरता रस्ता नाही, तर तो रस्ता खुला करून देण्याकामी आज आम्ही इथं आलेलो आहे। आणि आज रोजी अर्जदार अनंत रघुनाथ लिंबोरे व जाब देणार मोहन रामचंद्र लिंबोरे यांनी आज रस्ता देण्याचे मान्य केलेले आहे त्यांना, तर त्यानुसार आम्ही आज रोजी रस्ता त्यांना खुला करून देत आहोत। कायमस्वरूपी ना आपलं नाव आणि पद्धती मी कांबळे, मंडल सासवड, तालुका पुरंदर। सर्वे नंबरच्या बांधावरून आम्ही सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता द्यायला तयार आहोत आणि त्याचा खर्च जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांनी करावा असे त्यांनी सांगितले। ते स्वतः 7 ते 8 फूट रस्ता द्यायला व शेजारच्या शेतकरी उरलेला रस्ता त्यांच्या शेतातून घ्या असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे। आता जुना रस्ता आज रोजी इथं जुन्या रस्त्याच्या काही खुणा दिसून येत नाहीत, परंतु आज रोजी आम्ही अनंत लिंबोरे यांना रस्ता खुला करून देणार आहोत। तिथं शेत जमीन नांगरलेली आहे, ती आम्ही त्यांना जाण्यासाठी खुला करून देत आहोत। मी मोहन रामचंद्र लिंबोरे, राहणार हिवरे, गट नंबर 133 चे मालक। आता आपण असं म्हणणं आहे की सर्व शासनाच्या जो GR आहे की सर्वे नंबरच्या बांधाने रस्ते द्यायचे आहेत, त्याला आमची काय हरकत नाही। सर्वे नंबरच्या बांधाने जो आपल्या हिश्श्याला जो रस्ता येईल तो आम्ही देण्यास काही तयार आहोत, पण ह्यांचं म्हणणं आहे की 133च्या गटाच्या मधून रस्ता यांनी द्यावा, हे आम्हाला मान्य नाही, तर याच्या शासनाने हे करावे। मी अनंत रघुनाथ लिंबोरे, कंपोस्ट हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे। सदर 2020 पासून तर आता 2026 उजेडायला आलं, एवढे वर्ष माझी क्षेत्र वाटेचा रस्ता असताना या समोरच्या पार्टीने रस्ता नांगरून टाकला आणि रस्त्याचं बंधन करून टाकलं आम्हाला। त्यामुळे माझी 6 वर्ष झाली जमीन पडीक पडलेली आहे। तरी आता मंडलाधिकारी साहेब आले, ते म्हणतात की तात्पुरता रस्ता आम्ही तुम्हाला देतो, परंतु आम्हाला तर तात्पुरता रस्ता मान्य नाही। सर्वे नंबरचा बांधाने आमचा काही संबंध नाही, कारण गट नंबर 139 मध्ये 3 हिस्से, तर पहिला हिस्सावाला
तो काय आम्हाला इकडे रस्ता देत नाही. आणि आमचा त्या बांधाशी संबंध सर्वे नंबरशी संबंध नसताना गटाशे बांधाशी वाटेचा रस्ता असताना बरं त्या रस्त्याने आम्हाला काय ते जाऊन येऊन देत नाही आणि रस्ता बंद पडले. त्याच्यामुळे माझी जवळजवळ एकर सव्वा एकर जमीन 2 हिस्सेची पडीक पडलेली आहे गेले 5-6 वर्षे. आणि दुसरी गोष्ट, माझे 2 गट आहेत, एक 137 आणि 138. 137-138च्या बांधावरून जो येणारा 133च्या बांधावरून येणारा पुढे 139 कडे जाणारा रस्ता तो आजपर्यंत चालू होता. परंतु त्या समोरच्या पार्टीने नांगरून टाकून तिथं आता मुद्दाम स्प्रिंकर चालू केलेले आहेत तिथं आणि तो रस्ता अडवलेला आहे. आता आपली नक्की मागणी काय आहे? आमचे हेच मागणी आहे की प्रशासनाने की जो आदेश पारित झालेले आहेत, मंडल अधिकारी आपलं प्रांत अधिकारी म्हणा, तहसीलदार साहेबांनी दिलेले निकाल हे पारित करूनच आम्हाला तो रस्ता कायमस्वरूपी मिळावा, हे तात्पुरता नसावा अशी आता ही मागणी मंडल आहे. अधिकारी साहेब आले, त्यांचं म्हणणं काय झालं? त्यांची म्हणणे चालले की तात्पुरता त्यांनी अर्धवट त्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला खुल्ला करून देतो, परंतु निशाणी वगैरे काय केलेलं नाही त्यांनी. जेसीबी येऊन उभा राहिलेला आहे जागच्या जागेवर आहे. त्यांनी पुढे स्प्रिंकर लावल्यामुळे जेसीबी आतमध्ये आणता येत नाही. हे जाणून बुजून खोडसाळपणा केलेला आहे समोरच्या पार्टीने. त्यामुळं आता आम्हाला रस्ता तहसीलदार साहेब स्वतः येऊन यांनी तो रस्ता खुला करून द्यावा तुमची मागणी आहे? मग आमची मागणी आहे. कारण का त्यांनी स्वतः येऊन तो रस्ता पाहिलेला आहे. मंडल अधिकारी साहेबांना मी तो रस्ता पूर्वीचा दाखवला, त्याप्रमाणे आम्हाला रस्ता शेवटपर्यंत 139 पर्यंत मिळावा. आणि आता समोरच्या शेतकऱ्यांनी त्यांनी पडीक असल्यामुळे सगळे बांध फोडलेले आहेत. मंडल अधिकारी साहेबांनी आता जो आदेश काढला त्याला तुमची मान्यता नाही? आणि आमची मान्यता नाहीये, कारण ते तात्पुरतं 2 महिने 3 महिन्या करता ते आमची मान्य नाही. कायमस्वरूपी रस्ता आहे, कायमस्वरूपी वहिवाटीचा 100 वर्षापासूनचा रस्ता आहे. लांबूनच्या रस्त्याने तुम्ही कशा करता, कारण संबंध असतात तिकडे कशाला पाठवतात, तेव्हा आमचं मान्य नाही आम्हाला ते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गणेश कांबळे.